तारक मंत्र एक दैवी शक्ती. सर्व स्वामी भक्तांना माझा स्वामीमय नमस्कार. प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते. स्वामींवर ठेवलेली श्रद्धा, भक्ती याची प्रचिती आपल्याला मिळत असते. स्वामी ज्यांच्या पाठीशी आहे तो कधीच एकटा नसतो. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो. स्वामींची नित्य सेवा करताना स्वामी समर्थ सारा अमृताचे पारायण करणे व तारक मंत्र म्हणणे. तारक मंत्र हा इतका प्रभावी आहे की त्याची प्रचिती जो कोणी भक्तिभावे करतो त्याला लगेच मिळते. सेवा देईन मेवा या वचनाप्रमाणे स्वामी त्यांच्यावर निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. वेळ, काळ, वार या कोणत्याही गोष्टीचे बंधन श्रद्धेसाठी नसते. मनात भाव निर्माण झाला की समजावे स्वामींचं आपल्याकडे लक्ष आहे. ते आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. कोणी 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करतात. प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार या तारक मंत्राचं अनुष्ठान करावे. हे करत असताना तीर्थ करावे. ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्या डाव्या हातात ग्लास घ्यावा व उजव्या हाताची बोटे त्यात बुडवावी व श्रद्धेने तारक मंत्राचे पठण करावे. हे केल्यानंतर आपल्या लक्षात येते की स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. संकटाची तीव्रता कमी करणारा, योग्य वेळी योग्य गोष्ट देणारे स्वामी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. नित्य सेवेत तारक मंत्राचं पठण करावे. तारक मंत्राच्या पठणाने घरातील वातावरण शांत होते. देवाचा घरात वास निर्माण होतो. अशक्य गोष्टी सुद्धा सोप्या व्हायला लागतात. आपल्या घरात स्वामींची मूर्ती आहे हे म्हणण्यापेक्षा मी स्वामींच्या घरात आहे त्यामुळे घरातील अडचणी कमी होतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.